आज सकाळी मला इन्स्ट्रक्शन्स भेटले त्यांच्या बिहाफ अपियर होण्यासाठी आणि ते रिस्पॉन्डंट नंबर 1 आहे याच्यामध्ये आणि मी आज त्यांच्या बिहाफवर अपियर झालेलो आहे माननीय उच्च न्यायालयासमोर इलेक्शन पिटिशन जे फाईल केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आज मी कोर्टाकडे माझा वकालतनामा व रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्यासाठी वेळ मागितला आहे. कोर्टाने मला 4 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे माझा वकालतनामा व रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्यासाठी. काय पिटिशन आहे? अजून मला पिटिशनची कॉपी देण्यात नाही आलेली आहे समोरच्या वकिलांकडून, तर ती आज मला जेव्हा भेटेल तेव्हा मी ते वाचून पुढच्या वेळेस आपल्याला कळवू शकतो की काय एक्झॅक्टली. हजर राहण्यास सांगितलं होतं, त्या संदर्भात सुद्धा वेळ दिला का 4 आठवड्यात? नाही, त्यांना हजर नाही, मी त्यांच्या बिहाफवर आज हजर झालेलो आहे. मी माझी बाजू मांडलेली आहे की आज मला इन्स्ट्रक्शन्स आहे की वकालतनामा व रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्यासाठी. आणि माननीय उच्च न्यायालयाने जे पिटिशनरचे वकील आहे त्यांना जे रिस्पॉन्डंट नंबर 2 to 5 आहे त्यांना डिलीट करण्यासाठी एक ॲप्लिकेशन मूव्ह करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्या गोष्टीसाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यांचं ॲप्लिकेशन काय असेल, काय सांगितलं कोर्टाने? त्यांना कुठलं ॲप्लिकेशन देण्यास सांगितलं? जे रिस्पॉन्डंट नंबर 2 to 5 त्यांनी ॲड केलेले आहे त्यांना डिलीट करण्यासाठी ते ॲप्लिकेशन करायला सांगितलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.